दरम्यान पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर सुरेश धस यांनी काय काय आरोप केले पाहूयात। हसन आणि पाटील, राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेलं आहे। आकाशची जी गँग आहे खालची, विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण 307 ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता। कृष्णा आंधळे बरोबर म्हणजे 307चा फरार आरोपी असताना के इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे। सीसीटीव्ही मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता 307च्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे? 100% बालाजी तांदळे उर्फ महाराज का काहीतरी त्याला म्हणतात, नाही त्याला नाही। कोणते महाराज आहेत काय माहिती। बाला तात्या, हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा, हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत।